बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल महाड विधानसभेतून शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहलताई जगतापांचा ज्यावेळेस उमेदवारी अर्ज तो दाखल केला जात होता, त्यावेळेस जमलेला जनसमुदाय, तो जनसागर पाहता हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा आहे की हा विजयी सोहळा आहे. म्हणजे 23 तारखेचा निकाल लागलाय आणि निकालानंतर विजयी सोहळा साजरा करण्यासाठी एवढा सारा जनसमुदाय लोटलाय असं चित्र दिसत होतं. आज भरत गोगावले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी कालच्या सोहळ्याला इकडून तिकडून जमवलेली माणसं असा काहीतरी एक शब्दप्रयोग द्यायचा प्रयत्न केला. भरत गोगावले असतील, त्यांच्या घरातली काही व्यक्ती असतील, या सर्वांनी कालच्या सोहळ्याला म्हणजे भूल थापा देऊन लोकांना आणल्याचा अशा प्रकारे एक प्रयत्न केला. तुम्हाला पाहायचंय कालचा सोहळा कसा होता आणि आजचा सोहळा कसा होता. म्हणजे भरत गोगावले जवळपास 20 वर्ष आमदार, जवळपास 4 टर्मचे आमदार, या भरत गोगावलेंना आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना माणसं जमवायला सुरतला बसेस पाठवाव्या लागल्या. दुर्दैव म्हणावं लागेल, सुरतवरनं माणसं आणावी लागली. जी सुरतमध्ये काही महाड स्थित मंडळी असतील त्यांना आणावं लागलं. दुर्दैव. बाजारपेठेतनं जो ठरलेला मार्ग होता, यांच्या रॅलीचा जो ठरलेला मार्ग होता, तो मार्ग देखील बदलून छोटा करण्यात आला, जेणेकरून कमी असलेली ही माणसं दिसू नयेत आणि गावभर गाजावाजा होऊ नये. अशा अनेक गोष्टी आहेत कालच्या. मी तुम्हाला कालचा एक व्हिडिओ दाखवतो. एक व्हिडिओ जो निष्ठावंतांचा होता आणि एक व्हिडिओ या भरत गोगावलेंच्या कालच्या सभेचा होता. या दोघांमधला फरक तुम्ही स्वतः पहा आणि मग मला सांगा, नेमकं माणसं जमवून आणावी लागतात की माणसं निष्ठेने येतात. जरा हा एकदा व्हिडिओ पहा. सर्वांना ज्ञात आहे की ज्या दिवशी माझा पक्षप्रवेश डिक्लेअर झाला त्या दिवसापासून गाणं बंद करा, गाणं बंद करा. काल युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये हा अर्ज आपण दाखल केला. स्नेहलताई जगताप ह्या काही महाडमध्ये नवीन नाहीत, महाडच्या नगराध्यक्ष आहेत. हे ज्या प्रकारे त्यांना हिनवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना महिला म्हणून कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, उभ्या महाराष्ट्रामध्ये यांची नालस्ती होते, निंदा नालस्ती होते यांची. तुम्ही पाहिला असाल काल परवामध्ये भरत गोगावलेंच्या तोंडून एका महिला प्रतिस्पर्ध्याविषयी कसलं वाक्य आलं होतं, कसली शिवी हसडली होती त्यांनी. म्हणजे लाडकी बहीण करायचं आणि महिला प्रतिस्पर्ध्याविषयी शिव्या हसडायच्या, तेही भर कॅमेऱ्यांसमोर. अगदी याचंच काय उदाहरण देतोय मी. कालच्याच सभेमध्ये यांच्याच घरातल्या यांच्याच मला वाटतं मुलाने ज्या प्रकारे ठोकून काढायची भाषा केली. आता ते व्हिडिओ मला दाखवता येणार नाहीत, काय कोणाला एवढं महत्व द्यायचं, पण ठोकून काढायची भाषा करतात आणि त्याला सपोर्ट प्रवीण दरेकर करतात. काल प्रवीण दरेकर यांचा फॉर्म भरायला ज्यावेळेस आले त्यावेळेस प्रवीण दरेकर म्हणतायत, बाबा जास्त बोलू नको, निवडून आल्यानंतर, सरकार आल्यानंतर यांना आपण काय ते बघायचं ते बघून घेऊ. म्हणजे प्रवीण दरेकरांसारखी एखादी व्यक्ती जी संविधानिक पदांवर आहे, कधी निवडून येत नाही बरं. काही ते मनसेमध्ये असतानाच काय ते निवडून आले होते, त्यानंतर निवडून यायची यांची पात्रता नाही प्रवीण दरेकरांसारख्या व्यक्तींची. आणि काय तो त्यांचा तो हावभाव, मी ते काहीही दाखवणार नाही तुम्हाला, कुठलाच तो थुकरट व्हिडिओ मी इथे दाखवणार नाही. हे काय म्हणाले प्रवीण, पण प्रवीण दरेकर म्हणतायत, आता बोलण्याच्या ओघात म्हणून गेले की मला माहित नाही, गेली 35-40 वर्ष महाडचा विकास झाला नाही. खर तर हे जे तुम्ही जे म्हणालात ते अगदी सत्य आहे. ते तुम्ही ज्यावेळेस म्हणालात त्याच वेळेस भरत गोगावलेंचा चेहरा पाहायचा होता. 35-40 वर्ष, 20 वर्ष तर मीच आहे तिथे. मग भरत गोगावलेंनी काय केलं तिथे? विकास झाला नाही, विकास. अरे भाई कहा हो विकास? विकास झाला नाही. विकास तर झाला, महाडचा विकास झाला, नाही तर दिलं कसं असतं निवडून जनतेने. शिवसेनेच्या नावाखाली भरत गोगावलेंना शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे, शिवसेनेच्या नावाखाली. पण आता नाही, सुशिक्षित उमेदवार, महाडमध्ये परिवर्तन हे ठरलेलं आहे. काल ज्या वेळेस अथांग जनसमुदाय
तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. हे ड्रोनचे व्ह्यू आहे, ड्रोनचे. म्हणजे खालून जर व्ह्यू दाखवला असता तर आणखीच तो अफाट दिसला असता, पण तुम्हाला ड्रोनचा व्ह्यू दाखवतो, जिथे या लोकांनी ड्रोनवाल्यांना घरी पाठवून दिलं. बाबांनो, ड्रोनचे व्ह्यू दाखवू नका, नाहीतर आणखीनच पंचनामा व्हायचा. जरा शिवसेनेच्या त्या सभेतला हा ड्रोनचा व्ह्यू पहा. खरं तर स्नेहलताई जगताप यांचा विजय त्याच दिवशी झाला होता ज्यावेळेस लोकसभेचा तो आकडा जाहीर झाला होता. महाड विधानसभेतनं सुनील तटकरे असतील किंवा अनंतजी गीते असतील यांना नेमकं मतदान किती झालं महाड विधानसभेतनं, तुम्हाला ते आकडे देखील दाखवतो. मी फक्त सभांच्या गर्दीवर जाणार नाही. महाड विधानसभेमध्ये शिवसेना कशी स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. मी आकडेवारी सकट सांगतो. महाड विधानसभेमध्ये अनंत गीते साहेबांना मतदान झालं 74,261चं आणि सुनील तटकरेंना मतदान झालं 77,887चं. म्हणजे याच्यामधला फरक आहे 3,616 मतांचा. म्हणजे 3600 मतं सुनील तटकरेंना जास्त आहेत महाड विधानसभेमध्ये. किती? 3600 मतं. आता या 3600 मतांची सोय आपण कशी लावलेली आहे? या 3600च्या ऐवजी 36,000 मतं कशी शिवसेनेकडे येतील याची आपण गेल्या 2 महिन्यामध्ये, जेव्हापासून 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण तजवीज करून ठेवलेली आहे. आणि ह्याचा प्रत्येक काल महाडमध्ये स्वतः आला. महाडमध्ये ज्या वेळेस काल काही पक्षप्रवेश घेतले गेले, विशेषतः बाबूराव खानविलकर यांचा प्रवेश असेल निजामपुरातनं, आपण पाहिलं असाल ही अशी महत्वाची माणसं, म्हणजे खानविलकरांसारखी महत्वाची माणसं अजित पवार गटातून आलेली, शिवसेनेत आलेली ही माणसं, ही या शिवसेनेला आणखी जास्त उभारी महाड विधानसभेतून देतील. तुम्हाला आणखी काही मी आकडे सांगतो. यामध्ये माणगावमध्ये आपल्याला तुम्ही पाहिलं असाल, माणगाव मधून शिवसेनेला मतदान झालं 18,774चं आणि सुनील तटकरेंना मतदान झालं 24,000चं. म्हणजे विशेष जे आपल्याला कमी मतदान झालं होतं ते माणगाव मधून झालं होतं आणि त्याचीच आपण इथे एक कसर भरून काढतोय. असे अनेक पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये या मागच्या 2 महिन्यामध्ये झाले. 3600चा हा आकडा तुम्हाला सांगायला मला आवडेल. महाड या तालुक्याने, म्हणजे महाड असेल, पोलादपूर असेल आणि माणगाव असेल, महाड विधानसभेमध्ये हे 3 तालुके येतात. त्यामध्ये भले आपल्याला माणगावमध्ये थोडंसं मतदान कमी झालं असलं त्यावेळेस, पण आता तसं होणार नाही. पण महाड मधून तुम्हाला विशेष सांगतो, जिथे स्वतः स्नेहलताई जगताप या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत, त्यांचं मतदान आहे 45,704चं आणि सुनील तटकरेंना मतदान झालंय 41,792चं. म्हणजे महाडमध्ये जवळपास 3,950 मतांनी आपण प्लस, म्हणजे जवळपास तुम्ही 4,000 पकडा, आपण 4,000 मतांनी भरत गोगावलेंच्या वर आहोत महाडमधनं, महाड तालुक्यामधनं. आणि राहिला प्रश्न पोलादपूरचा, तर पोलादपूरमध्ये शिवसेनेला झालेलं मतदान आहे 9,783चं आणि सुनील तटकरेंना झालेलं मतदान आहे 12,000चं. म्हणजे तिथे 2200चा फरक आहे. तर असा ही गोळाबेरीज पाहता आपण फक्त 3600 मतांनी महाड विधानसभेमध्ये मागे आहोत, ज्याचा आपण सारा हिसाब किताब मागच्या 3 महिन्यात करून ठेवलेला आहे. खरंच नवल वाटतं ज्यावेळेस काल दरेकर इतके तावात बोलत होते, त्यावेळेस एक किस्सा घडला. लोक उठून जायला लागली, जी काही जमली होती मोजकी लोक ती उठून जायला लागली. त्यावेळेस भरत गोगावले स्वतः पुढे आले, म्हटले ह्यांचं भाषण झालं की आज त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे. जरा पहा ना एकदा हा व्हिडिओ, नेमकं भरत गोगावले काय खुणवतायत जरा पहा. असं निवडणुकीनंतर आपण हिशोब चुकते करू सगळ्यांचे. त्यावेळेला उद्योग, 1 मिनिट शांत राहा, शांतता बाळगा जरा. ए बाबा शांत राहा ना, आलोय कशासाठी? काहीतरी सांगायला ना तुम्हाला. प्रवीण दरेकरांचं कालचं ते रिकाम्या रस्त्यासमोरचं भाषण मला कशाची तरी आठवण देऊन गेलं. अनेक नेते असे माहीर असतात, भले सभागृहात एक चिटपाखरू देखील नसेल, पण कॅमेरा न फिरवता
खुर्च्या न दाखवता रिकाम्या खुर्च्यांसमोर स्वतःच रक्त गरम करून करून ओरडणारे अनेक नेते मी पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्रवीण दरेकरांचं नाव आता मानाने सामील केलं जाईल. प्रवीण दरेकर काय आव आणून आणून बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत सांगत होते आणि बोलता बोलता काय म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. हा भारतीय जनता पक्ष कोणाच्या बापाचा नाही. हा पक्का कशाचा आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हा भारतीय जनता पक्ष खांद्याला खांदा लावून काम नाही करत. हा खांदा द्यायची कामं करतो. एखाद्याला खांदा कसा दिला जाईल याची कामं हा भारतीय जनता पक्ष चांगला करतो. त्यामुळे सोडा ह्या सगळ्या गोष्टी. काल आदित्य साहेब महाडमध्ये आले, याची यांना पोटदुखी झाली. कसे काय इथपर्यंत आले? खरं तर आदित्य साहेबांना लक्षात घ्या, उभ्या महाराष्ट्रात फिरायचं असतं. उभ्या महाराष्ट्रात तुमच्यासारखं तुमचे मतदारसंघ घेऊन बसलेले नाहीत ते. म्हणजे वरळीत माझं काय होणार? वरळीत त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावर वरळीकर त्यांना पुन्हा निवडून देतील याची त्यांना खात्री आहे. वरळीतली जनता, सबंध जनता, अगदी कोळीवाड्यांसकट सर्वसामान्य वरळीकर हा आदित्य साहेबांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे प्रवीण दरेकरांनी आणि गोगावले कुटुंबियांनी आदित्य साहेबांची काळजी करूच नये. तुम्ही आपलं पहा, आपल्या बुडाखाली किती जाळ निघालाय आणि जाळ आणि धूर कसा एकत्र निघालाय त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, वारंवार शिवसेनेला भर सभांमधनं आणि काल तर कहरच झाला ज्यावेळेस स्टेजवर बॅरिस्टर ए आर अंतुलेंचे जावई आणि मला वाटतं त्यांचे नातेवाईक काही आप्तस्वकीय बसले होते, त्यावेळेस हिंदुत्वाच्या गमजा मारल्या गेल्या. शिवसेनेने कसं हिंदुत्व सोडलं? अरे हिंदुत्व सोडणं म्हणजे काय हो? हिंदुत्व सोडणं म्हणजे काय? दंगली करत राहणं म्हणजे हिंदुत्व? तुमच्यासारखं धर्माधर्मांमध्ये भांडणं लावणं म्हणजे हिंदुत्व? तुम्ही हिंदुत्वाच्या गमजा मारता आणि लगेचच तो विषय सावरून घ्यायला तुम्ही म्हणता मुस्लिम समाज आमच्या पाठीशी उभा आहे, भरत गोगावलेंच्या पाठीशी उभा आहे. मुस्लिम समाज तुम्हाला फाट्यावर मारतो. तुम्हाला पाहायचंय फक्त या व्हिडिओ खालच्या कमेंट पहा. मुस्लिम समाजातल्या कमेंट पहा. मुस्लिम समाज तुम्हाला फाट्यावर मारतो. तुम्ही MIDC मध्ये काम धंदे आणायच्या गोष्टी करता. MIDCतनं गेल्या 10 वर्षात, 10 कशात गेल्या 15 वर्षात किती कंपन्या बाहेर निघून गेल्या याचा जरा आकडा जाहीर करावा आणि का गेल्या याची कारण देखील जाहीर करावीत. तेव्हा कळेल तुम्हाला. अरे MIDCचं मी काय बोलतोय आणि कशासाठी MIDCचं बोलतोय? साधं महाड ST स्टँड मध्ये जायचं. बघा बरं का, महाड हा पर्यटन तालुका आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही महाडची भूमी, अगदी चौदार तळ असेल, किल्ले दुर्गेश्वर, रायगड असेल, इथे जाण्यासाठी हजारो पर्यटक महाडमध्ये येत असतात. त्या महाडच्या ST स्थानकाची दुर्दशा पहा तुम्ही. फक्त एक करावं, महाडच्या ST स्थानकातल्या त्या मुतारीमध्ये जाऊन दाखवावं. तुम्ही तिथे जाऊन काही करणं दूरच, तुम्ही जाऊ पण शकणार नाही. मी आता तुम्हाला खात्री देतो, तुम्ही महाडच्या ST स्टँडच्या मुतारीत देखील जाऊ शकत नाही. इतकी दुर्दशा काय त्या MIDCचे विषय घेऊन बसलो आपण. महाडच्या ST स्टँडच्या मुतारीची जर ही दुर्दशा असेल, म्हणजे ST महामंडळ यांना आता मिळाला तो भाग वेगळा, त्या विषयात मी जाणार देखील नाही. त्याचं भंगार झालेलं आहे, त्या महामंडळाचं भंगार झालेलं आहे. त्यामुळे योग्य व्यक्तींकडे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, योग्य व्यक्तींकडे. पण मला एक कळत नाही, कालच्या सभेमध्ये देखील दरेकरांनी मंत्रिपदाचा विषय काढला. खरं तर काहीच गरज नव्हती. चिडवाचिडवी भयंकर होते. मंत्रिपदाचा तो चिडवाचिडवीचा विषय झालेला आहे, कोटाचा एक विषय झालेला आहे. म्हणतायत गोगावले आणि मी दोघेही उपेक्षित राहिलेलो आहोत आमच्या पक्षांकडनं. तुम्हाला तुमची काय बाजू मांडायची ती मांडायची होती. गोगावलेंचंही नाव घेतलं. का त्यांना चिडवलं जातं पहा मीडियामध्ये? कारण हे असलेच हे स्वयंघोषित मित्र जे असतात, मैत्रीपूर्व सल्ला आहे माझा हा, यांनी तो विषय काढला कोटाचा. पुढच्या मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्री केलं जाईल याचा आम्ही शब्द देतो. तुम्ही काय शब्द देणार? शब्द फिरवण्यामध्ये. आणि हे दरेकर वगैरे सारख्या व्यक्तींनी काहीच बोलू नये. दरेकर असेल, शेलार असेल, तो लाड असेल, तो भातखळकर असेल, ही अशी टके मंडळी आहे त्या भारतीय जनता पक्षातली. यांचा कार्यक्रम यांच्या मतदारसंघातली जनता अगदी फिट पद्धतीने लावणार आहे. या सगळ्यांच्या, आता काही जण त्याच्यात उभे पण नाहीयेत, मला वाटतं दरेकर त्यात उभे नाहीयेत, कुठे असतील तरी त्यांचा कार्यक्रम वाजलेला आहेच आहे, जे काही असेल ते. पण ह्या असल्या मित्रांपासून लांब राहा, जे वारंवार चिडवण्याचे धंदे करतायत. पुढच्या मंत्रिमंडळात म्हणे मंत्री होणार. पुढचं मंत्रिमंडळ पण तुम्हाला पाहणं नशिबात नाही आणि पुढची आमदारकी देखील तुम्हाला कालच्या त्या शिवसेनेच्या त्या अर्ज दाखल करण्याच्या सोहळ्यातच तुमची आमदारकी तिथेच संपली. आम्ही तो आमदारकीसाठी तो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा नव्हता, तो विजयी सोहळा होता.
हे लक्षात घ्या. सर्वसामान्य महाडकरांनी लोकसभेतच तुम्हाला दाखवून दिलेलं आहे, महाडच्या सगळ्या समाजातील लोक, अगदी हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, सगळ्या जाती पंथाचे लोक यावेळेस शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहणार आहेत. हे मात्र इथे आवर्जून सांगतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.